मेट्स, तुम्ही जर लेड ऑफ झाला असाल तर हा क्वेश्चन पडतो आपल्याला की 3 मंथ्समध्ये करिअर रिस्टार्ट होऊ शकता का? त्यासाठीच तर आपण आज हा व्हिडिओ घेत आहोत ॲक्च्युली. जर तुम्ही लेड ऑफ झाला असाल किंवा तुमचा प्रोजेक्ट ओव्हर झाला असेल, तुम्ही बेंचवर असाल आणि तुम्हाला स्विच करायचं आहे, बट हा क्वेश्चन नक्कीच पडतो की माझं 3 महिन्यामध्ये होईल का ॲक्च्युली सक्सेस करिअर परत? तर नक्कीच तुमचं करिअर सक्सेस होईल. त्याचं रिझन पण तसंच आहे, कारण तुम्ही ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल आहात. तुम्हाला 3 किंवा 4-5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. तुम्ही आजेलमध्ये काम केलेलं असतं किंवा तुम्ही ॲटलिस्ट कंपनीमध्ये काम केले, म्हणजे तुम्हाला मॅनेजर पण माहिती आहेत. तुम्हाला टास्कवर कशा लोकेशन होतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला फक्त काय करावं लागतं, अपस्किलिंग. आणि अपस्किलिंग करण्यासाठी तुम्ही जर डे टू डे कन्सिस्टन्सी जर फॉलो केली, 7 किंवा 8 तास जर तुम्ही कोडिंग केलं, तर इझिली तुम्ही तुमचं करिअर रिस्टार्ट करू शकता. आणि आज मार्केटमध्ये आपण पाहतो आहे जावा फुल स्टॅक ऑलवेज बूम इन मार्केट. कारण ज्या काय वर्ल्ड वाईड कॉर्पोरेट्स आहेत, फॉर्च्यून 500 कंपनीज ॲक्च्युली, दे ऑलवेज युजिंग जावा ॲज अ ऑप्शन डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. बट जावामध्ये फक्त कोर जावा नाही आहे. जर तुम्हाला करिअर स्विच करायचं आहे, तुम्हाला रिस्टार्ट करायचं आहे, तर कंपनीज दे आर एक्सपेक्टिंग स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. तर डेफिनेटली तुम्हाला तुमचा जो पाथ असणार आहे लर्निंगचा ॲक्च्युली, तर स्टार्ट विथ कोर जावा, देन यू कॅन कम अप विथ द ॲडव्हान्स जावा, देन स्प्रिंग बूट, देन डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी अँड आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस. म्हणजे बाय युजिंग स्प्रिंग बूट आपण काय करतो, रेस्ट API क्रिएट करतो ॲक्च्युली. डेटा JPA पर्सिस्टन्ससाठी आपण यूज करणार आहे, आणि स्प्रिंग सिक्युरिटी टू सेक्युर द रेस्ट APIs बाय युजिंग JW टोकन. आणि आर्किटेक्चर जे आपलं फॉलो करायचं आहे ते मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. कारण आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये, जसं अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, किंवा ICICI बँक, बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ न्यूयॉर्क, किंवा आपण HDFC बँक, इंडियन बँक्स पण आपण एक्झाम्पल कन्सिडर केला, तर हे फक्त मोनोलिथिक ॲप्लिकेशन्स नाही आहेत. ऑलवेज दे आर गोइंग टू फॉलो हिअर मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. तर तुम्हाला मायक्रो सर्व्हिस शिकणं पण तेवढंच इम्पॉर्टंट ॲक्च्युली. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला क्लाउड पण येणं गरजेचं आहे. तर क्लाउडसाठी आपण AWS वापरतो. नक्कीच डिपेंड्स ऑन क्लायंट अँड बिझनेस रिक्वायरमेंट. तो क्लाउडमध्ये पण ऑप्शन्स आहेत, जसं Azure झालं, OpenShift आहे, GCP आहे. बट आउट ऑफ दॅट AWS इज व्हेरी डिमांडिंग इन मार्केट. तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही AWS जास्त प्रेफरन्स करा. आणि डेटाबेससाठी SQL नो SQL दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. SQLमध्ये तुम्ही जाणार असाल तर पोस्टग्रेस यूज करा. नो SQLमध्ये MongoDB पण फाईन आहे. किंवा जर तुम्ही Amazon वापरतायत तर गो विथ दी DynamoDB ॲज वेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अजून जे आपण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणतो, Apache Kafka, राईट, हे पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं Apache Kafkaचं, जे काय आपण बँकिंगमध्ये ॲप्लिकेशन वापरतो ॲक्च्युली. जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन्स किंवा SMS किंवा ईमेल आपण सेंड करतो, तर गो विथ द Apache Kafka इटसेल्फ ॲक्च्युली फॉर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. तुम्हाला डॉकर पण येणं गरजेचं आहे, कारण मोस्टली कॉर्पोरेट्स दे आर युजिंग डॉकर फॉर कंटेनरायझेशन्स. आणि तुम्हाला Kubernetes येणं गरजेचं आहे फॉर पॉड स्ट्रक्चर ॲक्च्युली. तर हे सगळं करत आपण जेव्हा पुढे मूव ऑन करतो आहे, तर तुम्हाला ॲटलिस्ट आजाईल मेथोडॉलॉजी प्रॅक्टिसेस पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि आजाईलमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये 4 सेरेमनी ॲक्च्युली. ते इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे. स्प्रिंट प्लॅनिंग, ज्यामध्ये काय आपण डिस्कस करतो की ह्या स्प्रिंटमध्ये आपण काय काय डिलिव्हर करणार आहे. आणि मोस्टली कार्पोरेट्समध्ये जर आपण चेक केलं तर स्प्रिंट असते आपली 10 डेज किंवा 15 डेज. म्हणजे त्याला आपण बोलतो ॲक्च्युली 2 वीक्स किंवा 3 वीक्स. तर स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये आपण कोणकोणते टास्क आपण डिलिव्हर करणार आहे, कोणकोणते स्टोरी आपण डिलिव्हर करणार आहे, इपिक्स आपण डिलिव्हर करणार आहे, ते सगळं स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये आपण डिस्कस करायचं आहे. आणि हाऊ मेनी डेव्हलपर, टेस्टर्स, लीड्स अँड आर्किटेक्ट दे आर द पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्प्रिंट. तर हे सगळं डिस्कस होतं आपलं स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये. नेक्स्ट आपल्याकडे असतं ते स्क्रम कॉल. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात: व्हॉट यू डिड येस्टरडे, व्हॉट आर डुईंग नाऊ, विच प्रॉब्लेम्स यू आर फेसिंग. म्हणजे यामध्ये प्रत्येक टीममेट्सला त्यांचं अपडेट द्यायचं असतं, जेणेकरून प्रत्येक टीममेट्स हा प्रोडक्टिव्ह असणार आहे नेचरमध्ये, राईट. येस. नेक्स्ट असतं आपल्याकडे बॅकलॉग रिफाईनमेंट मीटिंग. बॅकलॉग म्हणजे काय असतं की जर तुमचं एखादं काम डिलिव्हर झालं नसेल ड्यू टू सम डिपेंडन्सी या सम लॅक ऑफ नॉलेज, तर तुम्हाला बॅकलॉग रिफाईनमेंट पण अटेंड करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण टास्क सेग्रिगेट करतो ॲक्च्युली ऑन द बेस ऑफ प्रायोरिटी. आणि द लास्ट वन वी हॅव अवेलेबल रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग. त्यामध्ये आपण व्हॉट वेंट वेल, म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्यात आपण त्या डिस्कस करतो, कारण आपली नेक्स्ट स्प्रिंट लगेच चालू होते. आणि रेट्रो हॅपन्स ॲट द एंड ऑफ द एव्हरी स्प्रिंट. त्याच्यामुळे रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग पण अटेंड करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर मेट्स, तुम्ही जर सपोर्टमध्ये काम करत असाल, किंवा तुम्ही BPOमध्ये काम करतायत, किंवा तुम्ही इन्फोसिस TCSमध्ये तुमचा रोल हा सिस्टम इंजिनियर आहे, पण तुम्ही टेस्टिंगमध्ये काम करतायत, तरी पण तुम्ही जावामध्ये स्विच करू शकता. आणि इझिली विदिन 3 मंथ्समध्ये तुम्ही तुमचं करिअर मूव ऑन करू शकता फुल स्टॅकसाठी. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की टेक स्टॅक काय आपल्याकडे, राईट. तर बॅक एंड जावा, फ्रंट एंड रिॲक्ट, आणि डेफिनेटली डेटाबेससाठी तुम्ही SQL यूज करू शकता. आणि मोस्टली जे काही स्टुडंट्स आहेत, आता मी पाहतो ॲक्च्युली रिसेंटली, म्हणजे आमच्याकडून जे काही स्टुडंट्स येतात हैदराबाद, चेन्नई किंवा मुंबई लोकेशनवरनं, तर मी रेकमेंड करेल, जर तुम्हाला टेस्टिंगमधून जावामध्ये यायचं आहे, जर तुमचा 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुम्ही बिंदास रिझाईन करा आणि देन यू कॅन अप्लाय फॉर जॉब ॲक्च्युली. कारण तसं पण तुमचं टेस्टिंगमध्ये करिअर होणारच नाही ॲक्च्युली, राईट. येस. हां, तुम्ही जर डेव्हलपर म्हणून काम करताय PHP.NET, तुम्ही तुमचा जॉब करत करत तुम्ही
मूव ऑन करू शकता ॲक्च्युली. बट तुम्ही अदर दॅन डेव्हलपमेंट फेजमध्ये ॲक्च्युली तर 100% तुमचं 7 ते 8 तास तुम्हाला कोडिंगसाठी टाईम देणं गरजेचं आहे. आता माझा हा रिसेंटली एक एक्सपिरियन्स ॲक्च्युली आमच्याकडे एक PHP डेव्हलपर आला होता ॲक्च्युली. त्यांनी काम केलं PHमध्ये ॲटलिस्ट 5 इयर्स. सॅलरी त्याची 4 ते 5 लाख होती, कारण तो डोमेस्टिक कंपनी म्हणजे लोकल कंपनीमध्ये काम करत होता ॲक्च्युली. स्मॉल स्केल स्टार्टअप कंपनी होती. ठीक आहे, त्याला कामाचा वर्कलोड भरपूर होता, तो काम पण डिलिव्हर करत होता, पण सॅलरी एक्सपेक्टेशन काहीच नव्हतं ॲक्च्युली. कारण जेव्हा त्याने स्विच मारलं तर त्याची सॅलरी 22 LPA झाली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 400%पेक्षा पण जास्त सॅलरी त्यांनी घेतलेली आहे ॲक्च्युली. का? कारण त्याच्याकडे स्किल आहे. एक जर तुम्हाला लँग्वेज येते ना तर तुम्हाला सॉफ्टवेअरचं पूर्ण कंपोनंट माहीत असतं, राईट? की SDLC का असतं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आपण बोलतो. म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंगपासून इम्प्लिमेंटेशन फेज असतं, आपल्याकडे टेस्टिंग असतं, देन डिप्लॉयमेंट, देन वी आर गेटिंग दी मेंटेनन्स फीडबॅक काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲज वेल, राईट? जर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर लँग्वेज इज नॉट द बॅरियर. जर तुम्ही .NETमध्ये असाल, PHP पायथनमध्ये असाल, C++मध्ये असाल, तुम्ही इझिली जावामध्ये करिअर स्विच करू शकता विदिन 3 मंथ्समध्ये. आणि हे अजून एक असतं ॲक्च्युली, डिपेंड्स ऑन युअर ग्रास्पिंग. जर तुमचं ग्रास्पिंग चांगलं असेल, तुमचं लॉजिक बिल्डिंग जर चांगलं असेल तर जावा सिंटॅक्स शिकायला काहीच टाईम लागत नाही. आणि त्यासाठी आम्ही आमच्याकडे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग देत आहोत ॲक्च्युली. म्हणजे जर तुम्ही PHP डेव्हलपर किंवा .NET डेव्हलपर आहे, तुमचं वरे असतं की सर मला रिअल टाईम काम करायचं आहे प्रोजेक्ट्सवरती, राईट? तर आपल्याकडे फिनटेक बँकिंग, रिटेल ई-कॉमर्स, रिअल टाईम क्लायंटचे प्रोजेक्ट्स आहे, ज्याच्यावरती की तुम्हाला मायक्रोसर्व्हिस बेस आर्किटेक्चर फॉलो करायचं आहे आणि इझिली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, मेट्स तुम्हाला डमी प्रोजेक्ट्स ॲड करायचेच नाही रिझ्यूममध्ये. जे काही तुम्ही काम केलं आहे ते सेम प्रोजेक्ट तुम्हाला ॲड करायचे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आता मी पाहतो बरेचसे कॅन्डिडेट्स, मी जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचो ॲक्च्युली मेन्सेसमध्ये, मुलं असे असतात काय काय कॅन्डिडेट्स ॲक्च्युली का ते इंट्रो पण त्यांचा पाहून सांगण्याचा प्रयत्न करतात. डोंट डू दिस ॲक्टिव्हिटी. जे काही तुम्हाला येतं आहे ते तुम्ही तुमच्या मनाने बोला, कारण नॅचरल लँग्वेज आल्यावर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणार ॲक्च्युली. थोडं चुकू द्या इंग्लिश, काही प्रॉब्लेम नाही आहे, दे आर ॲक्सेप्टिंग इट. कारण तुमचं जर लॉजिक बिल्डिंग चांगलं असेल ना तर तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता. जर तुमचं लॉजिक चांगलं आहे, तुमचा मॅनेजर तुमच्या लँग्वेजमध्ये तुमच्याकडे येऊन बोलून तुमच्याकडून काम करून घेईल. पण जर तुमचं लॉजिक चांगलं नसेल, तुम्ही बोलवचन किती देऊ शकता, काही सर्टन त्याला लिमिट असतं ॲक्च्युली. ऑलवेज तुमचं टेक्निकल स्किल चांगलं राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःहून टाईम देणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आता तुम्ही जर पाहिलं यूट्यूब चॅनलवरती पण आपण व्हिडिओ टाकतो, रँडम्स व्हिडिओ येतात ॲक्च्युली, कारण तेवढा प्रत्येक यूट्यूबरला पण तेवढा टाईम भेटत नाही ॲक्च्युली. तर रँडम व्हिडिओ पाहून तुमचं करिअर होणार नाही आहे. तर तुम्हाला पर्टिक्युलर रोडमॅप फॉलो करावं लागणार आहे. तो रोडमॅप आपण आपल्या चॅनलवरती पण दिलेला आहे. जर तुम्हाला जावा फुल स्टॅक फॉलो करायचं आहे तर आय विल रेकमेंड फॉर 3 मंथ्स. फर्स्ट 1 मंथ्स यू कॅन गो टू दी कोर जावा. तो कोर जावामध्ये उप्स कन्सेप्ट आहे, एक्सेप्शन हँडलिंग आहे, स्ट्रिंग कन्सेप्ट्स आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे कलेक्शन फ्रेमवर्क आहे. आणि जर तुम्ही स्ट्रीम API वापरताय त्यासाठी तुम्हाला कलेक्शन फ्रेमवर्क येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. जर तुम्हाला कलेक्शन फ्रेमवर्क येत असेल, लिस्ट सेट मॅप, राईट, तरच तुम्ही स्ट्रीम APIवरती काम करू शकता, कारण स्ट्रीम API हा डिपेंड्स ऑन कलेक्शन फ्रेमवर्क मेट्स. आणि एकदा की तुमचं कलेक्शन झालं देन तुम्ही जावाचे फीचर्स लर्न करू शकता. आज मार्केटमध्ये जावा 25 पण आलं आहे. मी तुम्हाला सांगेल ॲटलिस्ट जावा 17पर्यंतचे फीचर्स तुम्हाला माहीत पाहिजे, जसं की सिल्क क्लास झालं किंवा रेकॉर्ड पॅटर्न्स आहेत, ते तुम्ही रिअल टाईम इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही जर पाहिलं आपल्या चॅनलवरती तिथे पण आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर फर्स्ट 1 मंथ्समध्ये तुम्हाला कोर जावा फिनिश करायचं आहे ॲज सून ॲज पॉसिबल. सेकंड मंथ्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड मंथ्समध्ये तुम्हाला स्प्रिंग बूटवरती मूव ऑन झाला पाहिजे. तुम्ही ॲडव्हान्स जावा टेक केअर करून तुम्हाला स्प्रिंग बूटवर जायचं आहे. ॲडव्हान्स जावामध्ये काय आहे, JDBC सर्वलेट JSP, तसं पण सर्वलेट JSP आउटडेटेड झालेलं आहे. तर तुम्हाला ॲटलीस्ट JDBC आलं पाहिजे, ज्याला आपण बोलतो सिक्वल कन्सेप्ट, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. एकदा सिक्वल झालं की तुम्ही स्प्रिंग बूटवरती मूव ऑन करा. आणि स्प्रिंग बूटसोबत तुम्ही जसं सांगितलं मी तुम्हाला डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, राईट, आणि आर्किटेक्चर मायक्रो सर्व्हिसेस, हे तुम्हाला फॉलो करता आलं पाहिजे ॲक्च्युली. आणि आपल्या चॅनलवरती पण आपण स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर आज मायक्रो सर्व्हिसेस सेशन आपण अपलोड केलेले आहेत ॲक्च्युली, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि थर्ड मंथमध्ये तुम्हाला मूव ऑन करायचे फ्रंट एंड, जे की React.js. आणि यासोबतच तुम्हाला जो काही टाईम आहे तर तुम्हाला गिटअप, म्हणजे जे तुम्ही कोड बनवतात ते कोड तुम्हाला पुश करायचे आहेत गिटअपवरती. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे Apache Kafka, डॉकर, कुबरनेटिस तुम्हाला ते शिकून घ्यायचं आहे ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही गिटअपवरती कोड पुश करशाल तेव्हा तुम्हाला इश्यू पण येतील आणि ते रिअल टाईम इश्यू तुम्हाला ट्रेस करायचे आहेत ॲक्च्युली. कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहेत ॲक्च्युली तेव्हा तुम्हाला चॅलेंजिंग टास्क पण तुम्हाला ॲड करायचे आहेत. आणि डेफिनेटली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. म्हणजे काय, फर्स्ट मंथमध्ये कोर जावा, सेकंड मंथमध्ये तुम्हाला स्प्रिंग बूट विथ मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर, आणि थर्ड मंथमध्ये तुम्ही रिॲक्टवरती मूव ऑन झाला पाहिजे. आणि थर्ड मंथमध्येच ॲटलिस्ट तुम्हाला 2 प्रोजेक्ट्सवरती काम करायचं आहे. एक प्रोजेक्ट तुम्ही स्क्रॅचपासून बनवा आणि सेकंड प्रोजेक्ट तुम्हाला इन्हान्समेंट करायचं आहे. कारण कंपनीमध्ये कधीच तुम्हाला स्क्रॅचपासून काम नसणार आहे, ऑलरेडी आर्किटेक्चर बनलेलं असणार आहे. तुम्हाला इन्हान्समेंटवरती काम करायचं आहे. म्हणजे हाऊ टू वर्क ऑन रेस्ट APIs तुम्हाला समजलं पाहिजे ॲक्च्युली. आणि एकदा की तुम्ही हे लर्निंग केलं की यू आर एलिजिबल टू स्टार्ट युअर इंटरव्ह्यू अँड यू विल बी एबल टू क्रॅक युअर फर्स्ट इंटरव्ह्यू. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल,
जर तुम्हाला इंटरव्ह्यूची भीती वाटत असेल तर नक्कीच आपण फुलस्टॅक जावा डेव्हलपरचं इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर बुक पण पब्लिश केलेलं आहे. तुम्ही आपलं पुणे ऑफिस व्हिजिट करू शकता आणि ते बुक पण तुम्ही परचेस करू शकता. जर तुम्ही ते बुक फॉलो केलं तर विदिन 15 डेजमध्ये तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता विथ ग्रेट सॅलरी हाईक. देन मेट्स, जर तुम्हाला पण तुमच्या करिअरमध्ये सक्सेस अचीव करायचं आहे तर नक्कीच तुम्ही आमचं पुणे ऑफिस व्हिजिट करा. नक्कीच मी तुम्हाला बेस्ट लेवल गायडन्स करेल. तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, जॉब सपोर्ट असेल, त्याचा पूर्ण तुम्हाला आपल्याकडून गायडन्स भेटेल आणि विथ 400% सॅलरी हाईक तुम्ही घेऊ शकता. देन व्हाय यू आर वेटिंग, जॉइन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.